आता आपण आहे ना अरुणाचलमध्ये एंट्री केली. पाठीमागे बघा चेकपोस्ट आहे बरं का, तिथे बघा पोलीस दिसते का ते चेकपोस्ट आहे. आपल्याला काय करायचं आता, इनर ILP म्हणतात, इनर काय परमिट म्हणतात त्याला, हे परमिट काढायचे. आपण आलो परमिट काढायला. तर मंडळी हे बघा इथं आहे इनर लाईन परमिट. हां, इथं परमिट काढून भेटेल आपल्याला. आलो आहे, बघू आता काय प्रोसेस. फोटो लागतं ते आणि आधार कार्ड असं असलं की इनर लाईन परमिट काढून देतात आपण. मंडळी इथं इनर लाईन परमिट हे असं भरून घ्यायचं. इथं टाकायचं नाव. तुम्हाला काय काय फॉर्म आहे तुम्हाला परत दाखवतो, थांबा. आपण आता भरतोय सध्या इथं. आता आहे ना मंडळी आपण आहे ना बरं का ILP परमिट इथं काढले बरं का. आविदादाने भरले. आविदादा काय काय लागतं सांगा बरं, इत्यंभूत माहिती सांगायची लोकांना. ऑनलाईन पण काढता येतं बरं का आपल्याला. आता आपल्याकडे काही वेळ नाही मिळाल्यामुळे इथं बॉर्डर आल्यानंतर पोलिसांनी अडवले. ते म्हटले की इथं ILP ऑफिस आहे, तिथं म्हणजे भरून मग ई सेवा केंद्र सारखं आहे ते काढून द्यायचं. हां, आता पहिल्यांदा हां नाव टाकले संपूर्ण, नाव. हां त्याच्यानंतर ॲड्रेस बरं, आणि त्याच्यानंतर पिनकोड सहित टाकायचं. सहित तालुका जिल्हा. इकडं पण सेम परत टाकायचं. पुढं पण संपूर्ण असं आणि इकडं पण सेम सगळ्याच्या मध्ये. त्याच्यानंतर किती तारखेला आता आपण किती 3-4ला रिटर्न पर्यंत केलेले. म्हणजे 2 दिवस केलं काय 8 दिवस केलं काय सगळे तिथं टाकायची. हां, तिन्ही ठिकाणी. आणि येण्याची तारीख 3-3-3. हां, या पद्धतीने फोटो लागतो, एक आधार कार्ड लागतं, बस. दुसरं फोटो आधार कार्ड, बाकी काय नाही. ते इनर लाईन परमिट म्हणून भेटतंय. फक्त ऑनलाईन केलं तर वेळ वाचेल. 450 रुपये लागले तिघांना 450. हां, खर्च महत्वाचा आहे ना. 450 रुपये तिघांचे गेले म्हणजे पर हेड 150 रुपये इनर लाईन परमिटला गेले मंडळींनो. हे परमिट फक्त याला चालणार नाही. कुठं तुम्ही बुमला पासला जाता ना ज्यावेळेस, म्हणजे ज्यावेळेस डायरेक्ट चायना बॉर्डरला, तिथं वेगळं असतं परमिट. हे आता वेस्ट जे अरुणाचल आहे, पश्चिम अरुणाचल, तिथं सगळीकडे चालते, काय प्रॉब्लेम नाही. फोटो पाहिजे, काळजीपूर्वक फोटो जवळ ठेवा, प्रॉपर भरा आणि अशा पद्धतीने. आणि ऑनलाईन म्हणलं तर ऑनलाईन हे करून ठेवा. जर मला भेटली तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, म्हणजे जर तुमचं काम अजून सोपं होईल. चालेल ना मंडळी? चलो बाप्पू, बरोबर का? ओके. हां, ओके. लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे. लोक आले ना फटाफट व्यवस्थित झालं पाहिजे. आपल्याला त्रास होऊ द्या, पण लोक आले की लोकांना इझी झालं पाहिजे, म्हणूनसाठी एवढं सगळं चाललंय. लोकांचं काम आहे फक्त आपली एवढी ट्रिप चाललेली आहे, ट्रिपला फॉलो करायचं, कमेंट करायचं आणि लाईक करायचं, बस. ओके, चालतंय. रामकृष्ण हरी.